जय लुई, जय जय लुई. मराठी ब्रेलवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथा या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहे. आजचे आपले या शौर्यकथेतील कथा जी आहे ही ते 4 हवाई वीर ही आहे. कारगिलच्या उंच डोंगरांवर ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तान्यांना हुसकावण्यासाठी पाठवलेल्या भारतीय तुकड्यांतील अनेक जवान आणि अधिकारी ठार अथवा बेपत्ता होत आहेत हे लक्षात आल्यानंतर हा केवळ घुसखोरीचा नेहमीचा प्रकार नाही, तर पाकिस्तानने केलेले गंभीर स्वरूपाचे आक्रमण आहे हे भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. पण हे आक्रमक किती संख्येत आहेत, त्यांच्याजवळ कोणती शस्त्रे आहेत याचा काहीच अंदाज लष्कराला बांधता आला नव्हता. हा अंदाज आल्याशिवाय शत्रूशी मुकाबला करता येणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर लगेचच सर्व महत्त्वाची साधने वापरून टेहळणी करण्यात आली. टेहळणीत मस्को, द्रास, कारगिल आणि बटालिक या नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भारतीय प्रदेशांतील सर्व शिखरे पाकिस्तान्यांनी व्यापली असून तेथे त्यांनी मजबूत बंकर्स बांधून दीर्घकाळ वास्तव्य करण्याची व प्रसंगी भारतीयांशी कडवा लढा देण्याची तयारी केल्याचे दिसून आले. एवढ्या उंचीवर मोक्याच्या जागा बळकावून बसलेल्या पाकिस्तान्यांना हुसकावून लावणे सोपे नाही. एका पाकिस्तान्याला हुसकावून लावण्यासाठी किमान 10 भारतीय सैनिक पाठवावे लागतील आणि त्यातले किमान 5 तर नक्की पाकिस्तान्यांच्या माऱ्याला बळी पडतील. त्यानंतर ही यश मिळेल याची काहीच खात्री नाही याची कल्पना ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना आली होती. पण या सर्व परिस्थितीमुळे हताश होऊन चालण्यासारखे नव्हते. कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तान्यांच्या ताब्यात गेलेला प्रदेश पुन्हा मिळवणे भागच होते. पण शत्रूच्या जबड्यात भारतीय सैनिकांना पाठवून त्यांचा अकारण बळी देण्याचाही अर्थ नव्हता. मनुष्यहानीचे प्रमाण किमान ठेवून हा प्रदेश मिळवण्यासाठी योग्य ते डावपेच आखून शत्रूशी युद्ध करावे लागणार होते. हे डावपेच आखण्यासाठी झालेल्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत एक गोष्ट स्पष्ट झाली की शत्रूच्या ताब्यात असलेल्या शिखरांवर तोफांचा भडीमार करून व हवाई हल्ले करून शत्रूला नरम केल्याशिवाय सैन्याला वर पाठवायचे नाही. पण हे दुहेरी हल्ले सुरू करण्याआधी शत्रू नेमका कुठे आहे, त्याचे बंकर्स कुठे आहेत हे माहीत होणे आवश्यक होते. तरी तोफखान्यांचा मारा करण्यासाठी तर शत्रूचे ठाणे कुठे आहे याची माहिती असावी लागते. ही माहिती काढण्यासाठी सहसा एक टेहळणी पथक शत्रू प्रदेशात पाठवले जाते. तेथून हे पथक बिनतारीवर शत्रूच्या ठाण्याच्या ठावठिकाणाची माहिती देते व त्यानंतर तोफखान्याचा मारा केला जातो. हा मारा अचूकपणे होतो की नाही हेही हे टेहळणी पथक कळवते व त्यानंतर योग्य ती सुधारणा करून पुन्हा मारा केला जातो. पण कारगिलच्या डोंगरांवर असे टेहळणी पथक पाठवणे शक्यच नव्हते. भारतीय तुकडीने डोंगर चढण्यास प्रारंभ केला की वरून पाकिस्तानी भेदक मारा करून तुकडीला गारद करत. त्यामुळे टेहळणीचे हे काम हवाई दलावर सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थात हेही काम तेवढे सोपे नव्हते, कारण पाकिस्तान्यांजवळ खांद्यावरून मारा करता येणारी स्ट्रिंजर ही विमानवेधी क्षेपणास्त्रे होती. पण तो धोका पत्करून हवाई दलाच्या विमानांनी
त्या भागांची छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांवरून शत्रूची ठाणी नेमकी कुठे आहेत हे निश्चित करण्यात आले. मगच त्यावर तोफखान्याचा व हवाई दलाचा मारा करण्याचा निर्णय हा घेण्यात आला. तोफ हे मैदानी मुलखात वापरण्याचे अस्त्र आहे. त्याचा मारा 100% अचूक नसतो. ठरलेल्या लक्ष्याच्या 100 मीटर परिसरात कुठेही तोफगोळा पडू शकतो. डोंगरावरची शत्रूची ठाणी ही अगदी छोटी व अरुंद अशा जागेत असल्यामुळे त्यावर तोफा अचूकपणे मारा करू शकणार नाहीत असा अंदाज होता. अर्थात पुढे तोफखान्याने हा अंदाज खोटा ठरवला व जवळजवळ 100% अचूक मारा केला. त्यामुळे अचूक हल्ल्यांसाठी हवाई दलाची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुन्हा ज्या कारणासाठी तोफखाना वापरता येणार नव्हता त्याच कारणासाठी विमानांचा वापर करणे अवघड होते. विमाने प्रचंड वेगाने उडतात. डोंगरावरच्या छोट्या लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी विमानांना वेग कमी करून हल्ले करावे लागणार होते. शिवाय हल्ल्यानंतर उंची व वेग अचानक वाढवून विमानांना निघून जावे लागते. 17-18 हजार फूट उंचीच्या डोंगर रांगांतून अशी कसरत करणे अवघड होते. 27 मे रोजी फ्लाईट लेफ्टनंट नचिकेत आणि स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांची मिग विमाने पाकिस्तान्यांनी पाडल्यानंतर या हल्ल्यांसाठी हेलिकॉप्टर्स वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 28 मे रोजी MI-17 जातीचे हेलिकॉप्टर हल्ल्यासाठी पाठवण्याचे ठरले. फ्लाईट लेफ्टनंट नचिकेत याचे विमान कारगिलच्या डोंगरावरील पाकिस्तानी बंकर्सवर बॉम्ब हल्ला करण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक इंजिन बंद होऊन पडल्यानंतर नचिकेतने हवाई छत्रीच्या सहाय्याने उडी घेतली होती. उडी घेताना त्याने तसा संदेश पाठवला होता. त्यामुळे त्याचा शोध घेऊन त्याला सुखरूप आणण्याच्या कामगिरीवर स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा यांना पाठवण्यात आले होते. पण त्याआधीच नचिकेतला पाकिस्तान्यांनी पकडून युद्धकैदी केले होते. नचिकेतच्या शोधासाठी भारताचे आणखी एखादे विमान येणार असा अंदाज पाकिस्तान्यांनी बांधला होता. हे विमान आले की ते पाडण्यासाठी ते सज्ज होऊन बसले होते. अपेक्षेनुसार अजय आहुजा यांचे MiG-21 विमान येताच पाकिस्तान्यांनी त्याच्यावर क्षेपणास्त्र सोडले. आपल्या विमानाला क्षेपणास्त्राचा हादरा बसला आहे हे लक्षात येताच स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजांनी छत्रीद्वारे उडी घेतली. पण त्यांची उडी ही नेमकी शत्रू प्रदेशातच पडली. ते खाली येताना शत्रूने सर्व आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करून त्यांच्यावर गोळीबार केला आणि अजय आहुजांच्या शरीराची चाळण केली. या घटनेने श्रीनगरच्या हवाई दल तळावर एकच खळबळ माजली. आहुजांचे विमान पाडण्यात आले. त्याच दिवशी म्हणजे 27 मे रोजी ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने एक बैठक झाली आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यात आला. युद्धक्षेत्राचा 16 ते 17 हजार फूट उंचीचा प्रदेश, शत्रूची अत्यंत लहान अशी ठाणी, ढगाळ आणि धुके असलेले हवामान, वातावरणातील ऑक्सिजनची कमतरता यामुळे या भागात विमानी हल्ले करणे योग्य ठरणार नाही असे मत बऱ्याच अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता हवाई हल्ल्याच्या डावपेचात बदल करावा अशी सूचना आली. हल्ल्याचे डावपेच बदलायचे म्हणजे अशा क्षेत्रातील हल्ल्यासाठी हेलिकॉप्टर्स वापरणे योग्य ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले. अशा हल्ल्यासाठी भारतीय वायुदलाकडे असलेली रशियन बनावटीची MI-17 जातीची हेलिकॉप्टर्स वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. पण विमानांप्रमाणे हेलिकॉप्टर्सवरही क्षेपणास्त्रांचा हल्ला होऊ शकतो
व हेलिकॉप्टर्स चपळ नसल्यामुळे त्यांना क्षेपणास्त्रे चुकवता येणार नाहीत असा धोक्याचा इशाराही काही अधिकाऱ्यांनी दिला. पण युद्धात असे धोके असतात व ते पत्करावेच लागतात असे मत व्यक्त करण्यात आले. शेवटी सर्व बाबींचा विचार होऊन हेलिकॉप्टरचा वापर करून पाहण्याचे ठरले. श्रीनगर हवाई तळाच्या प्रमुखांना याबाबत आदेश मिळताच त्यांनी ताबडतोब स्क्वॉड्रन लीडर राजीव पुंदीर यांना बोलावून घेतले व आहुजा आणि नचिकेत यांचे विमान हल्ले अयशस्वी ठरल्यामुळे हेलिकॉप्टर हल्ले करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे व या हल्ल्यासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगितले. त्यांच्या सोबत हेलिकॉप्टरचा चालक म्हणून फ्लाइट लेफ्टनंट मुहिलन, बॉम्ब वर्षाव करण्यासाठी गनर म्हणून सार्जंट प्रसाद आणि फ्लाइट इंजिनियर म्हणून सार्जंट राजकिशोर साहू यांना देण्यात येत असल्याचे सांगितले. हवामानाचा अहवाल येताच हवाई हल्ल्यासाठी कारगिल क्षेत्राकडे कूच करण्यासाठी तयार राहा असे चौघांनाही सांगण्यात आले. हा हवाई हल्ला कसा करायचा, त्यात धोके कोणते आहेत व त्यापासून बचाव कसा करायचा याची विस्तृत माहिती चौघांनाही देण्यात आली. ऑपरेशन रूममध्ये नकाशावर देण्यात आलेली माहिती पाहता आपली कामगिरी चांगलीच अवघड आहे हे पुंदीर यांच्या लक्षात आले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तशी कल्पना दिली, पण अवघड कामगिरी पार पाडण्यातच आपले कौशल्य आहे हेही पुंदीर यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. हवामानाचा तपशील मिळण्यास थोडा अवधी होता. तोपर्यंतच्या काळात चौघांनीही आपापल्या घरी फोन केले. आपण एका महत्त्वाच्या कामगिरीवर रवाना होत आहोत एवढीच कल्पना घरच्यांना दिली. हवाई दलातल्या कामगिरीत असलेल्या धोक्यांची कल्पना चौघांच्याही कुटुंबियांना होती. पण अहुजा आणि नचिकेतच्या दुर्घटनांमुळे सर्वांनाच काळजी वाटत होती. हवाई दलातल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी ही काळजी नित्याचा भाग बनलेली होती. कारण युद्ध असो वा नसो, उड्डाणाच्या सरावासाठी जाणारा हवाई सैनिक सुखरूप येईपर्यंत काहीच खरी नसते. कारगिल भागात हवामान चांगले असल्याचा संदेश मिळताच चौघेही आपापल्या हेलिकॉप्टरकडे धावले व त्यांनी आपापल्या जागा घेतल्या. फ्लाइट लेफ्टनंट मुहिलन यांना MI-17 हे अवजड पण भेदक मारा करणारे हेलिकॉप्टर चालवण्याचा चांगलाच सराव होता. स्क्वॉड्रन लीडर पुंदीर हे या मोहिमेचे प्रमुख आणि सहचालक होते. त्यांचा आदेश मिळताच त्याने हेलिकॉप्टर हवेत नेण्यास सुरुवात केली. फ्लाइट इंजिनियर साहू यांनी हेलिकॉप्टरची सर्व तपासणी आधीच केली होती. आताही तो सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करतात की नाही याकडे लक्ष ठेवून होता. गनर सार्जंट प्रसादने क्षेपणास्त्रे डागणारी यंत्रणा, गोळीबार करणारी यंत्रणा सज्ज ठेवली होती. दीड तासांच्या उड्डाणानंतर हेलिकॉप्टरने युद्धक्षेत्रात प्रवेश केला. आता कामगिरी थोडी अवघड होती. ज्या लक्ष्यांवर मारा करायचा होता ती लक्ष्ये 17-18 हजार फूट उंचीवर होती. तितक्या उंचीवर हेलिकॉप्टर काळजीपूर्वक नेणे भाग होते. त्यामुळे हेलिकॉप्टरच्या सर्व यंत्रणेवर भार पडणार होता. मुहिलन यांनी टप्प्याटप्प्याने हेलिकॉप्टरची उंची वाढवण्यास सुरुवात केली. साहू या काळात यंत्रणा कशी काम करते याकडे लक्ष ठेवून होता. हेलिकॉप्टर ठराविक उंचीवर गेले की लगेच डोंगराळ प्रदेशात प्रवेश करणार होते व त्यानंतर खरी कसोटी सुरू होणार होती. डोंगराळ प्रदेशात प्रवेश केल्यानंतर
विविध डोंगरांचे सुळके चुकवीत त्यातून वळणावळणाचे मार्ग काढीत पुंजीर यांना हेलिकॉप्टर पुढे न्यावे लागणार होते. त्यांनी उड्डाणाचा बराच सराव केला होता, पण अशा प्रकारच्या प्रदेशातून एवढे अवजड हेलिकॉप्टर नेण्याची वेळ त्यांच्यावर प्रथमच आली होती. अशा प्रदेशातील वाहतुकीसाठी आणि अन्य सरावासाठी यापूर्वी फक्त चित्ता ही हलकी हेलिकॉप्टर्स वापरली जायची. डोंगराळ प्रदेशात सर्वत्र शत्रूचे वास्तव्य असल्यामुळे लक्ष्यावर पोचण्यापूर्वीच कुठून तरी शत्रूचा हल्ला होणार नाही ना याचीही काळजी पुंजीर आणि मोहिलन यांना घ्यावी लागत होती. अशा हल्ल्याला तोंड द्यायची त्यांची तयारी होती, पण त्याआधी शत्रूचे किमान 2-3 बंकर्स तरी नष्ट करता आले पाहिजे होते असे त्यांना वाटत होते. शत्रूला असा अचानक हल्ला करण्याची संधी मिळू नये म्हणून मोहिलन यांनी हेलिकॉप्टरचा वेग वाढवला होता. तो त्याची उंचीही सारखी कमी जास्त करीत होता. हेतू हा की शत्रूने मारा केला तरी त्याचा नेम चुकावा. डोंगरांचे अनेक सुळके पार केल्यानंतर हेलिकॉप्टर लक्ष्याच्या जवळ जाऊ लागले. लक्ष्य टप्प्यात येताच पुंजीर यांनी कंट्रोल रूमला तसा संदेश दिला. टेहळणी करून काढलेल्या छायाचित्रांमध्ये जो प्रदेश पुंजीर आणि मोहिलनने पाहिला होता तोच हा प्रदेश असल्याची खात्री करून घेतली. कंट्रोल रूमनेही रडारवर हेलिकॉप्टरवर योग्य जागी पोचण्याची खात्री करून ओकेचा इशारा दिला. आता शत्रूचे बंकर्स शोधून त्यांच्यावर मारा करायचा होता, पण थेट बंकरवर जाणे धोक्याचे होते. त्यामुळे एखाद्या मोठ्या डोंगराच्या आडून हेलिकॉप्टर न्यायचे आणि मग अचानक ते वळवून बंकरच्या समोर जायचे आणि क्षेपणास्त्रे डागायचे असा व्यूह पुंजीर यांनी आखला होता. टेहळणीची छायाचित्रे बघतानाच त्यांना हा व्यूह सुचला होता, पण ज्या डोंगरावरच्या बंकर्सवर हल्ला करायचा होता तो डोंगर या भागातला सर्वात उंच डोंगर होता. त्यामुळे तेथून आसपासच्या प्रदेशात काय हालचाली होत आहेत ते शत्रूला स्पष्ट दिसत होते. शत्रू पूर्णपणे सज्ज असल्यामुळे त्याला आधीपासून हेलिकॉप्टर दिसून चालणार नव्हते. लक्ष्य 10 किलोमीटरच्या टप्प्यात आल्यानंतर पुंजीर यांनी हेलिकॉप्टर डोंगराच्या अनेक सुळक्यांमधून नागमोडी वळणे घेत न्यायचे ठरवले. लक्ष्याची उंची जवळपास 16,000 फूट असल्यामुळे त्यांनी हेलिकॉप्टरची उंची कमी करून 10,000 फुटांवर आणली. लक्ष्यापासून 300-400 मीटर अंतरावर 12,000-13,000 फूट उंचीचा डोंगर होता. त्या डोंगरापर्यंत 10,000 फूट उंचीवरून हेलिकॉप्टर न्यायचे आणि नंतर अचानक त्याला आणखी 2,000 फुटांची उंची देऊन थेट लक्ष्यासमोर धडकायचे आणि मारा करून निघून यायचे असा त्यांचा बेत होता. खरे तर त्यामुळे हेलिकॉप्टरच्या यंत्रणेवर ताण पडणार होता. या ताणामुळे त्याची यंत्रणा बंद पडण्याचाही धोका होता. पण हा धोका पत्करायचा असे पुंजीर यांनी ठरवले होते. ठरल्याप्रमाणे सर्व घडत होते. लक्ष्यापासून 10 किलोमीटरवर असतानाच त्यांनी हेलिकॉप्टरची उंची कमी केली होती आणि वेग वाढवला होता. 10-15 मिनिटांच्या उड्डाणानंतर त्यांना समोर भिंतीसारखा उभा ठाकलेला डोंगर दिसू लागला. या डोंगराच्या मागेच शत्रूचे ठाणे होते. समोरच्या डोंगरापासून 200 मीटर अंतरापर्यंत हेलिकॉप्टर आहे त्या उंचीवरूनच न्यायचे आणि नंतर अचानक उंची देऊन शत्रूच्या ठाण्यासमक्ष जायचे आणि मारा करायचा असा आदेश त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. मोहिलन आणि गनर प्रसादचा आता
प्रसाद यांची आता खरी कसोटी होती. त्यांच्या कौशल्यावर सर्व काही अवलंबून होते. अर्थात त्यांच्या हिकमतीला हेलिकॉप्टरच्या यंत्रणेनेही साथ देणे आवश्यक होते. हे हेलिकॉप्टर पहाडी प्रदेशातील कारवाईत कधीच वापरले गेले नव्हते. त्यामुळे ते या परिस्थितीत कितपत साथ देते ते बघण्याची ही संधी होती. ही मोहीम यशस्वी झाली तर अशा आणखी मोहिमा हाती घेतल्या जाणार होत्या. मोहिलन यांनी हेलिकॉप्टरला चांगलाच वेग दिला आणि समोरच्या उभ्या पहाडाच्या दिशेने काही अंतर गेल्यावर त्याने आपल्या सहकाऱ्यांना हल्ल्यासाठी तयार राहण्याचा संकेत दिला. या संकेतानंतर काही क्षणांतच त्याने हेलिकॉप्टरला उंची देण्याचा प्रयत्न केला, पण एवढे अवजड हेलिकॉप्टर अशाच उंचीवर राहिले तर ते समोरच्या डोंगरावर आदळण्याची भीती होती. त्यामुळे मोहिलनने ते उजवीकडे वळवले व समोरच्या डोंगराला वळसा घालून तो थेट शत्रूच्या ठाण्यासमोर गेला. अचानक झालेल्या या बदलामुळे प्रसादला नेम साधणे अवघड गेले. तरीही त्याने चपळाई दाखवून एक क्षेपणास्त्र सोडले. ते फारसे अचूकपणे सोडले गेले नसले तरी शत्रूच्या ठाण्याचे त्याने बऱ्यापैकी नुकसान केले होते. मोहिलन अद्याप हेलिकॉप्टरला आणखी उंची देण्याच्या प्रयत्नात होता, पण तो यशस्वी होत नव्हता. उंची गाठली नाही तर शत्रू हेलिकॉप्टर सहज पाडू शकणार होता. प्रसाद आणखी एक क्षेपणास्त्र डागायच्या तयारीत होता. त्याने नेम साधला व तो क्षेपणास्त्र सोडणार तोच हेलिकॉप्टरला एक दणका बसला. त्याच्या शेपटावर शत्रूचे क्षेपणास्त्र येऊन आदळले होते. उंदीर यांनी लगेच धोका ओळखला. त्यांनी मोहिलनला एकदम दिशा बदलून हेलिकॉप्टर मागच्या डोंगराच्या आड नेण्यास सांगितले. हेलिकॉप्टरचे शेपूट उडाल्यामुळे ते भेलकांडत होते व त्याची उंची झपाट्याने कमी होत होती. तरीही मोहिलनने सर्व कौशल्य पणाला लावून ते वळवले. अशाही स्थितीत प्रसादने स्ट्रेंजिंग करून क्षेपणास्त्र सोडणाऱ्या एक दोघांना लोळवले. मोहिलनने मागचा डोंगर ओलांडण्यात यश मिळवले, पण आता हेलिकॉप्टर त्याच्या नियंत्रणात राहिले नव्हते. ते पुढे जात होते व मोहिलनने त्याला दिशा दिली होती. त्यामुळे ते भारतीय प्रदेशाकडे जात होते. मोहिलनचे सर्व प्रयत्न आता हेलिकॉप्टरच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालले होते, पण ते यशस्वी होत नव्हते. हेलिकॉप्टर भारतीय प्रदेशात येण्यात फक्त यश आले होते. हेलिकॉप्टरची कोणतीच यंत्रणा प्रतिसाद देत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर सर्वांनाच आपले भवितव्य कळून चुकले होते. तरीही कोणीही धीर सोडला नव्हता. जीव वाचवण्याचा शेवटचा उपाय त्यातून उड्या टाकण्याचाच होता, पण त्यासाठी हेलिकॉप्टर हळूहळू खाली जाणे आवश्यक होते. पण आता हेलिकॉप्टर गुरुत्वाकर्षणामुळे झपाट्याने जमिनीकडे जाऊ लागले. चौघांनाही आपले भविष्य कळून चुकले आणि काही काळाच्या आतच हेलिकॉप्टर धाडकन एका डोंगराच्या कड्यावर आदळून खाली कोसळले. हेलिकॉप्टरचा पार चुराडा झाला. हेलिकॉप्टरमधले 4 चैतन्यमय जीव एका क्षणात नष्ट झाले. डेहराडूनचे राजीव पुंदीर, बेळगावचा मोहिलन, आंध्र प्रदेशातल्या आदिलाबादचा प्रसाद आणि ओरिसातल्या कटकचा राज किशोर साहू या भारताच्या 4 दिशांना राहणाऱ्या भारतमातेच्या 4 सुपुत्रांनी आपल्या धरतीमातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान केले. समोर मृत्यू दिसत असतानाही स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार न करता केवळ कर्तव्य श्रेष्ठ मानून त्यांनी
प्राणार्पण केले. कारगिल युद्धातली ही एकमेव हेलिकॉप्टर युद्ध मोहीम होती. ती अयशस्वी ठरल्यानंतर हवाई दलाने पुन्हा विमानांनीच हल्ले करण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी हवाई दलाला डावपेचात आमूलाग्र बदल करावे लागले. यानंतर शत्रूला एकही भारतीय विमान पाडता आले नाही. परंतु प्रारंभी हवाई हल्ले फारसे अचूक होत नव्हते. या अडचणीवर हवाई दलाने पूर्णपणे नवे तंत्रज्ञान शोधून त्यावर मात केली. हे नवे तंत्रज्ञान शोधणारे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि हवाई दलाचे अधिकारी कारगिलचे युद्ध एका वेगळ्याच पातळीवर लढत होते. हा लढाही कमी महत्त्वाचा नव्हता. त्यासाठी त्यांनी फ्रेंच बनावटीच्या मिराज विमानांत तांत्रिक बदल केले व त्यांच्यावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळातले 1000 पौंडी बॉम्ब बसवून ते आधुनिक लेसर तंत्राच्या सहाय्याने सोडून अचूक मारा केला. भारताने हे आश्चर्यकारक तंत्रज्ञान कसे निर्माण केले याबद्दल आज जगातल्या सर्व हवाई दलांना उत्सुकता लागली असून त्याबद्दल भारताकडे विचारणा होत आहे. जगातल्या कोणत्याही हवाई दलाला डोंगरी भागातले युद्ध खेळण्याचा अनुभव नाही. हा अनुभव आता फक्त भारतीय हवाई दलापाशी आहे आणि हवाई युद्धशास्त्रात भारतीय हवाई दलाने एका नव्या प्रकरणाची भर टाकली आहे. येथे हे वर्णन समाप्त होत आहे. आपणास ही कथा आवडल्यास या कथेस लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मराठी ब्रेलवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.